काही लोकांचा स्वभावच असतो, ते दुसऱ्यांचा अपमान करतात, टोमणे मारतात, कमी लेखतात आणि समोरच्याला दुखावून स्वतःला मोठं समजतात. अशावेळी आपल्यालाही राग येतो. त्यांना लगेच उत्तर द्यावंसं वाटतं, त्यांना त्यांच्या भाषेतच बोलावंसं वाटतं. पण लक्षात ठेवा, अपमान करणाऱ्याला उत्तर देणं ही ताकद नसते. स्वतःला इतकं घडवणं की त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली पाहिजे, ही खरी ताकद असते. कारण शब्दांनी जिंकलेली लढाई काही दिवस टिकते, पण व्यक्तिमत्त्वाने जिंकलेली लढाई आयुष्यभर लक्षात राहते. म्हणून जर तुम्हालाही अपमान करणाऱ्याला त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची असेल तर भांडू नका, ओरडू नका. फक्त स्वतःमध्ये हे 10 बदल करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सदस्य व्हा. 1. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. खूप लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मतावर ठरवतात. कोणी कौतुक केलं की आनंद, कोणी अपमान केला की दुःख. पण अशा प्रकारे जगणारा माणूस कायम इतरांच्या हातात राहतो. लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या शब्दामुळे नाही आणि कोणाच्या अपमानामुळे कमी होत नाही. हिरा चिखलात पडला तरी हिराच असतो, तसंच तुमचंही आहे. म्हणून ज्या दिवशी तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात करता त्या दिवशी अपमान करणाऱ्याचे शब्द कमकुवत पडतील. 2. प्रतिक्रिया देणं कमी करा. अपमान करणाऱ्या लोकांना तुमचा राग पाहायचा असतो, त्यांना तुमचं संतुलन बिघडलं पाहायचं असतं. कारण ज्या क्षणी तुम्ही संतापता त्या क्षणी त्यांना वाटतं की ते जिंकले. म्हणून प्रत्येक टोमण्यावर प्रतिक्रिया देणं थांबवा. काही वेळा शांतता हे सर्वात मोठं उत्तर असतं, कारण समोरचा तुमच्याकडून भांडण्याची अपेक्षा करत असतो, पण तुम्ही शांत राहिलात की तो अस्वस्थ होतो. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोर नाही, ते स्वतःवर असलेलं नियंत्रण आहे. 3. स्वतःवर काम करा. सुरुवात करा. अपमान करणाऱ्याला सर्वात मोठं उत्तर म्हणजे तुमची स्वतःची प्रगती. कारण शब्द काही दिवस टिकतात, पण यश कायम दिसतं. म्हणून रागात वेळ वाया घालवू नका. नवीन कौशल्य शिका, वाचन करा, अभ्यास करा, स्वतःचं व्यक्तिमत्त्व विकसित करा. कारण एक दिवस तुमचे यशच त्यांच्यासाठी उत्तर बनेल आणि तेव्हा त्याला समजेल की ज्याला तो कमी समजत होता तो त्यांच्यापेक्षा खूप पुढे निघून गेला आहे. 4. लोकांना खुश ठेवण्याची सवय सोडा. खूप फक्त लोक नाराज होतील म्हणून सगळं सहन करतात. त्यांना वाईट दिसायचं नसतं म्हणून ते अपमानही सहन करतात. पण लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारा माणूस शेवटी स्वतःलाच दुःखी करतो. म्हणून गरज असेल तिथे नाही म्हणा. तुमचा वेळ, तुमचा आदर आणि तुमच्या भावना यांनाही किंमत आहे. 5. स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करा. लोक तुमच्याशी तसंच वागतात जितकी तुम्ही त्यांना परवानगी देता. जर तुम्ही प्रत्येक चुकीची गोष्ट सहन केली तर समोरच्याला वाटेल की हे सगळं चालतं. म्हणून तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. कोणी वारंवार अपमान करत असेल तर शांत पण ठामपणे त्याला थांबवा. कारण स्वाभिमान जपणं हा अहंकार नाही, तो स्वतःवर असलेला आदर आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अपमान करणाऱ्याला हरवायचं असेल तर त्यांच्यासारखं बनू नका. स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांच्या शब्दाची किंमत उरली नाही पाहिजे. 6. तुमची अनुपस्थिती बोलू द्या. खूप लोकांना तुमची किंमत तेव्हा कळत नाही जेव्हा तुम्ही त्यांच्या जवळ असता. कारण त्यांना तुमची सवय लागलेली असते. तुम्ही नेहमी उपलब्ध, नेहमी मदतीला, नेहमी त्यांच्यासोबत आणि मग त्यांना वाटायला लागतं की हे सगळं कायमच मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, ज्याची सवय लागते त्याची किंमत अनेकदा कमी होते. म्हणून काही वेळा मागे हटणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळी तुम्ही फोन करणं बंद करा. प्रत्येक वेळी तुम्हीच संवाद सुरू करणं बंद करा. प्रत्येक वेळी तुम्हीच समजून घेणं बंद करा आणि मग शांतपणे पहा, समोरची व्यक्ती तुमच्यासाठी एक पाऊल तरी पुढे टाकते का? कारण काही लोकांना तुमची किंमत तुमच्या
उपस्थितीत नाही तर तुमच्या अनुपस्थितीत कळते आणि जेव्हा त्यांना तुमची उणीव जाणवायला लागते तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागते. 7. तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवा. अपमान करणाऱ्याचा सर्वात मोठा शस्त्र कोणता असतं माहिती आहे? तुमच्या भावना. त्यांना माहिती असतं की कोणत्या गोष्टीने तुम्हाला राग येतो, कोणत्या गोष्टीने तुम्ही दुखावता, कोणत्या गोष्टीने तुम्ही अस्वस्थ होता आणि मग ते त्याच जागेवर वार करतात. म्हणून भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका. कोणी काही बोललं म्हणून लगेच तुटू नका. कोणी कमी लेखलं म्हणून स्वतःला कमी समजू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा मिळवता त्या दिवशी लोकांचा तुमच्यावरचा प्रभाव संपायला लागतो. लक्षात ठेवा, मजबूत माणूस तो नसतो जो मोठ्याने ओरडतो. मजबूत माणूस तो असतो जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. 8. स्वतःचं आयुष्य इतकं मोठं बनवा की लोकांचं मत लहान वाटलं पाहिजे. खूप लोक त्यांचा अमूल्य वेळ लोक काय म्हणाले याच विचारात करण्यात घालतात. त्यांनी असं का बोललं, त्यांनी मला कमी का लेखलं, त्यांनी माझा अपमान का केला आणि या विचारामध्ये वर्ष निघून जातात. पण यामुळे फायदा कोणाला होतो? कोणालाच नाही. म्हणून लोकांच्या मतांमध्ये अडकून राहू नका. स्वतःचं आयुष्य मोठं बनवा. मोठी स्वप्न ठेवा, मोठी ध्येय ठेवा. कारण ज्या माणसाकडे स्वतःचं ध्येय असतं तो लोकांच्या टीकेत अडकत नाही. तो पुढे जात राहतो आणि एक दिवस त्याची प्रगतीच त्याच्या विरोधात उत्तर देते. 9. माफ करा पण विसरू नका. माफ करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण माफ केल्याने तुमच्या मनावरचं ओझं कमी होतं. पण याचा अर्थ असा नाही की पुन्हा पुन्हा त्याच चुका सहन करायच्या. काही लोकांना 100 वेळा संधी दिली तरी ते बदलत नाही. म्हणून माफ करा पण शिका. कोणावर किती विश्वास ठेवायचा हे लक्षात ठेवा. कोणाला किती जवळ ठेवायचं हे लक्षात ठेवा. कारण अनुभवातून मिळालेला धडा हा आयुष्यात सर्वात मौल्यवान शिक्षक असतो. आणि ज्या माणसाने त्याच्या चुका आणि अनुभवामधून शिकायला सुरुवात केली त्याला पुन्हा पुन्हा दुखावणं कठीण होतं. 10. स्वतःवर इतकं प्रेम करा की चुकीच्या लोकांची गरजच उरू नये. हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. कारण खूप वेळा आपण चुकीच्या लोकांना धरून ठेवतो कारण आपल्याला स्वतःची किंमत माहिती नसते. आपल्याला वाटतं की त्यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. पण हे सत्य नाही. तुमची किंमत उपस्थितीवर अवलंबून नाही. तुमचं महत्त्व कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, स्वतःच्या मनाची काळजी घ्या, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगा. कारण ज्या माणसाला स्वतःची साथ मिळते त्याला जगात कोणाची भीक मागावी लागत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा इतर लोकही तुम्हाला महत्त्व द्यायला लागतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अपमान करणाऱ्याला उत्तर देऊन तुम्ही काही क्षण जिंकू शकता पण स्वतःला घडवून तुम्ही संपूर्ण आयुष्य जिंकू शकता. म्हणून वादात ऊर्जा वाया घालवू नका. 11. शांततेची ताकद ओळखा. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक गोष्टीला उत्तर देतात आणि दुसरे ते जे प्रत्येक गोष्टीला उत्तर न देता स्वतःचं आयुष्य बदलतात. लक्षात ठेवा, शांतता ही अनेकदा शब्दापेक्षा जास्त ताकदवान असते. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक अपमानाला उत्तर देता तेव्हा तुम्ही समोरच्याला महत्त्व देता. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा समोरच्याचं महत्त्व आपोआप कमी होतं. काही लोकांना तुमच्या शब्दाची अपेक्षा असते पण त्यांना तुमचं दुर्लक्ष सहन होत नाही. म्हणून प्रत्येक लढाई उतरू नका. काही लढाया जिंकण्यासाठी मैदानात उतरण्याची गरज नसते. 12. स्वतःचा दर्जा उंच करा. अपमान करणाऱ्या लोकांची एक सवय असते. ते त्याच लोकांना लक्ष्य करतात
ज्यांना ते कमजोर समजतात. म्हणून स्वतःचा दर्जा वाढवा, ज्ञान वाढवा, कौशल्य वाढवा, आत्मविश्वास वाढवा, विचाराची पातळी उंच करा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला उंचीवर घेऊन जाता त्या दिवशी खाली उभे असलेले लोक तुमच्यावर दगड फेकू शकतात, पण तुमची उंची कमी करू शकत नाहीत. 13. चुकीच्या लोकांवर वेळ खर्च करणं थांबवा. आयुष्यात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा परत मिळू शकतो, संधी परत मिळू शकते, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून सतत तुमचा अपमान करणाऱ्या लोकांवर वेळ वाया घालवू नका. त्यांच्याबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. त्यांना काय उत्तर द्यायचं याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. तोच वेळ स्वतःला घडवण्यात वापरा. कारण तुमची प्रगतीपेक्षा मोठा बदल दुसरा नाही. 14. तुमचं वागणंच तुमची ओळख बनू द्या. लोक काय बोलतात हे कायम लक्षात राहत नाही, पण लोक कसे वागतात हे लक्षात राहतं. म्हणून अपमान करणाऱ्यासारखं वागू नका. तुमचा दर्जा खाली आणू नका. कोणी चुकीचं वागलं म्हणून तुम्ही चुकीचं वागू नका. कारण चिखलात उतरून चिखलांशी भांडणारा माणूसच मळकट होतो. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव आणि तुमचा आत्मसन्मान याची पातळी कायम उंच ठेवा. एक दिवस लोकांना फरक स्पष्ट दिसेल. 15. स्वतःचं आयुष्यात सर्वात मोठं उत्तर बनवा. शेवटी एक सत्य लक्षात ठेवा, लोकांना शब्दांनी हरवणं सोपं असतं, पण आयुष्यात पुढे जाऊन त्यांना चुकीचं सिद्ध करणं कठीण असतं आणि म्हणूनच ते जास्त प्रभावी असतं. म्हणून स्वतःला विचारा की कोणाला उत्तर देण्यासाठी जगतोय की स्वतःचं सर्वोत्तम रूप घडवण्यासाठी जगतोय. जर उत्तर दुसरं असेल तर तुमचा मार्ग स्पष्ट आहे. शिका, वाढा, प्रगती करा, स्वतःवर काम करा आणि इतकं मोठं बना की ज्यांनी तुमचा अपमान केला होता त्यांनाच एक दिवस अभिमानाने तुमचं नाव घ्यावं लागेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, अपमान करणाऱ्याला उत्तर देणं ही कला नाही. अपमान सहन करूनही स्वतःला घडवणं ही खरी कला आहे. कारण शेवटी लोक तुमचे शब्द विसरतात, पण तुमची उंची, तुमचं यश आणि तुमचं व्यक्तिमत्व कधीच विसरत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच स्वाभिमान, आत्मविश्वास आणि यशाच्या विचारांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. आणि शेवटची ताकदवान ओळ, ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना उत्तर देण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःला इतकं घडवा की एक दिवस तुमचं यशच त्यांच्या माफीचं कारण बनेल. आणि कमेंटमध्ये यश असे नक्कीच लिहा. धन्यवाद.